नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण पाहत आहोत की केशीध्वज आणि खांडिक्य यांचा संवाद चालू आहे आणि तो बराच दीर्घ संवाद आहे आणि योगाबद्दल आपण माहिती घेतली. पुढे त्याने असं म्हटलं आहे की भगवंताचं सगुण ध्यान कसं करायचं त्याबद्दल ते बोलत होते. पुढे म्हटले, हे राजन, किरीट, हार, केयूर, कटक वगैरे जे आभूषणं असतात त्याने विभूषित झालेला, शारंग धनुष्य घेतलेला, शंख, चक्र, गदा, खड्ग आणि अक्षमाला ह्यांनी जे ज्याच्याजवळ आहेत आणि वरद आणि अभययुक्त असे त्याचे हात आहेत आणि हातामध्ये अंगठ्या आहेत, रत्नमयी मुद्रिका आहेत, असं भगवंताचं दिव्य रूप समोर आणून योग्याने आपलं चित्त एकाग्र करून तन्मय भावाने तोपर्यंत चिंतन करायला पाहिजे जोपर्यंत त्याची धारणा दृढ होत नाही. जेव्हा चालताना, फिरताना, उठताना, बसताना किंवा स्वेच्छानुकूल आपण जर कोणतं कर्म करत असू तरीसुद्धा ही ध्येयमूर्ती आपल्या चित्तापासून दूर होणार नाही. अशा वेळेला ही धारणा सिद्ध झाली असं म्हणता येतं. याशिवाय म्हणजे हे दृढ झाल्यानंतर बुद्धिमान व्यक्ती शंख, चक्र, गदा किंवा शार्ंग याच्याशिवाय म्हणजे भगवंताने हे नाही घेतलेलं असं आणि स्फटिक, अक्षमाला आणि यज्ञोपवीत घेतलेलं, धारण केलेलं असं शांत स्वरूपाचं त्यांनी चिंतन करावं. जेव्हा ही धारणा पूर्वीसारखी स्थिर होईल तेव्हा भगवंताचं किरीट, केयूरादी आभूषणांनी रहित अशा रूपाचं स्मरण करावं. त्यानंतर जाणत्या पुरुषाने आपल्या चित्तामध्ये एक कुठला तरी प्रधान अवयव, विशिष्ट अवयव म्हणजे भगवंताचं कुठलाही एक अवयव म्हणा, चरण म्हणा, हात म्हणा, त्याचं आपल्या हृदयापासून चिंतन करायला पाहिजे. संपूर्ण अवयव सोडून फक्त अवयवीचं ध्यान करायला पाहिजे. हे राजन, ज्याच्यामध्ये परमेश्वराच्या रूपाची प्रचिती येते असा जो विषयांतराच्या इच्छेरहित असं एक अनवर्त धारा आहे त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणजे फक्त भगवंताचं एकचित्त ध्यान. हे आपण केलेले जे पूर्वीचे साधना आहे, यम नियम वगैरे, त्या 6 अंगाने ते निष्पन्न होते. म्हणजे इतकं एकाग्रता हे सगळं केल्यानंतर येते. त्या ध्येय पदार्थ जो आहे त्याला मनाच्या द्वारा ध्यानामध्ये चित्त एकाग्र करून सिद्ध झाल्यावर मग कल्पनाहीन म्हणजे ध्याता, ध्येय आणि ध्यान या भेदांच्या शिवाय स्वरूप ग्रहण केलं जातं. त्याला समाधी असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जी त्याचं त्रिपुटी आहे ती लोप पावते. हे राजन, समाधीमध्ये झालेलं जे भगवत साक्षात्कार रूप विज्ञान आहे ते प्राप्तव्य परब्रह्मापर्यंत पोचवणारं आहे. तसंच संपूर्ण भावनांनी रहित असं एकमात्र आत्मा हा आपल्याला तिथपर्यंत पोचायचं असतं, योग्याला तिथपर्यंत जायचं असतं. तर हे जे असं ध्यान आहे किंवा ही जी समाधी आहे ती आपल्याला तिथपर्यंत त्या योग्याला पोचवते. मुक्ती लाभामध्ये क्षेत्रज्ञ करता आहे आणि ज्ञानकरण आहे म्हणजे साधन आहे. ज्ञानरूपी करण जे आहे ते त्याच्याद्वारा क्षेत्रज्ञाला मुक्तिरूपी कार्याला सिद्ध करायला हवं. ते विज्ञान कृतकृत्य होऊन मग निवृत्त होतं. त्यावेळेला भगवद्भावाने भरून गेलेल्या परमात्म्याचं आणि आपण अभिन्न आहोत असं योग्याला समजतं. याला भेद ज्ञान हे अज्ञानजन्य आहे. या ठिकाणी भेद राहत नाही. भेद उत्पन्न करणाऱ्या अज्ञानाला सर्वथा नष्ट करायचं. ते झाल्यानंतर ब्रह्म आणि आत्म्यामध्ये असत म्हणजे अविद्यमान असलेला भेद कोण करू शकतो? म्हणजे आता अभेद जो झाला आहे त्यानंतर भेदभाव येत नाही. हे खांडिक्य, अशा प्रकारे तू विचारल्यानंतर
मी तुला संक्षेपाने आणि विस्ताराने योगाचं वर्णन केलं. आता मी आणखीन काय करावं अशी तुझी इच्छा आहे? खांडिक्य म्हणाले, आपण या महायोगाचं जे वर्णन केलं आहे त्याने माझं संपूर्ण कार्य पुरं केलं आहे. कारण आपल्या उपदेशाने माझ्या चित्ताचा संपूर्ण मोल नष्ट झाला, म्हणजे चित्त शुद्ध झालं. हे राजन, मी जे माझं म्हणलं ते सुद्धा असत्य आहे. अन्यथा अज्ञेय वस्तूला जाणणारा तो कोण आहे हे कोणी सांगू शकत नाही. मी आणि माझं अशी जी बुद्धी आहे त्याचा व्यवहार म्हणजे अविद्या आहे. परमार्थ केवळ सांगण्याची किंवा ऐकण्याची गोष्ट नाही, कारण तो वाणीचा विषय नाही. हे केशीध्वज, आपण मला हा मुक्तिप्रद योग जे वर्णन करून सांगितला तो माझ्या कल्याणासाठी सांगितला आणि आता आपण सगळं काही केलेलं आहे, तेव्हा आपण आता सुखपूर्वक यावं. श्री पराशर ऋषी म्हणाले, हे ब्राह्मण मैत्रिया. त्यानंतर खांडिक्याने यथोचित असं राजाचं पूजन केलं आणि मग राजा केशीध्वज आपल्या नगराला गेले. खांडिक्याने सुद्धा आपल्या पुत्राला राज्य दिलं. यावेळेला खरं तर खांडिक्य राजा नव्हता, पण वनामध्ये जे दुर्ग मंत्री भृत्य वगैरे होते त्याचं स्वामी त्याने आपल्या मुलाला बनवलं. खांडिक्य मग आपल्या पुत्राला राज्य देऊन श्री गोविंदामध्ये चित्त एकाग्र करून योग सिद्ध करण्यासाठी निर्जन वनाला निघून गेले. त्या ठिकाणी यमादी गुणांनी युक्त होऊन एकाग्र चित्ताने ध्यान करत राजा खांडिक्य विष्णू नावाच्या निर्मल अशा ब्रह्मामध्ये लीन झाले. परंतु केशीध्वज विदेहमुक्तीसाठी जे कर्म करत होते ते करत असताना आपल्या कर्मांचा क्षय करत समस्त विषय उपभोग घेत होते. त्यांनी फळाची अपेक्षा न करता अनेक शुभकर्म केले. हे द्विजमैत्रिया, अशा प्रकारे अनेक कल्याणप्रद भोगांना भोगत त्यांनी आपलं पाप मल प्रारब्ध कर्म याचा सगळ्याचा क्षय केला आणि तो क्षय झाल्यावर तापत्रयाला दूर करणारी आत्यंतिक सिद्धी प्राप्त करून घेतली. या ठिकाणी विष्णू पुराणातल्या 6व्या अंशामधला हा 7वा अध्याय संपतो. यामध्ये 106 श्लोक आहेत. आता आपण 8वा अध्याय पाहू. यामध्ये शिष्यपरंपरा, महात्म्य आणि उपसंहार आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, हे मैत्रेय, अशा प्रकारे मी तुला 3ऱ्या आत्यंतिक प्रलयाचं वर्णन केलं, जे सनातन ब्रह्मामध्ये लय करून देणारं मोक्ष म्हणून समजलं जातं. मी तुला संसाराची उत्पत्ती, प्रलय, वंश, मन्वंतर आणि वंशाचं चरित्र याचं वर्णन केलं. हे मैत्रेय, तुला ऐकण्यासाठी उत्सुक असलेलं पाहून हे संपूर्ण शास्त्रामध्ये श्रेष्ठ असणारं, सर्व पापनाश करणारं आणि पुरुषार्थाचं प्रतिपादन करणारं वैष्णव पुराण मी तुला सांगितलं. आता तुला आणखीन काही विचारायचं असेल तर ते सांग, मी ते तुला वर्णन करून सांगेन. श्री मैत्रेय म्हणाले, हे भगवान, मी आपल्याला जे काही विचारलं होतं ते सगळं आपण सांगितलं. मी सुद्धा ते श्रद्धा भक्तिपूर्वक ऐकलं. आता मला आणखीन काय विचारायचं नाही. हे मुने, आपल्या कृपेने माझे सगळे संदेह निवृत्त झाले, म्हणजे गेले, आणि माझं चित्त निर्मळ झालं. पण मला संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचं पण ज्ञान झालं. हे गुरु, मी 4 प्रकारची राशी, 3 प्रकारच्या शक्ती हे जाणल्यात आणि त्रिविध भावनांचं वर्णनसुद्धा तुम्ही मला सांगितलं, ते मला समजलं. हे द्विज, आपल्या कृपेने मी जे मला समजून घ्यायचं होतं ते चांगल्या प्रकारे समजून घेतलं. आता कळलं की संपूर्ण जगत हे श्री विष्णू भगवंतापासून भिन्न नाही, म्हणून मला आता अन्य कुठल्याही गोष्टीमध्ये जाणून काही लाभ होणार नाही. हे महामुने, आपल्या प्रसादाने मी निस्संदेह कृतार्थ झालो, कारण मी वर्णधर्म,
वगैरे संपूर्ण धर्म आणि प्रवृत्ती निवृत्ती समस्त कर्म जाणले. हे विप्रवर आपण प्रसन्न राहावं. आता मला आणखीन काही विचारायचं नाही. हे गुरु, मी आपल्याला जे हा संपूर्ण पुराण सांगण्याचे कष्ट दिले आहेत त्यासाठी आपण मला क्षमा करावी. साधूजनांच्या दृष्टीमध्ये पुत्र आणि शिष्यामध्ये काही भेद नसतो. आपण इथे थांबू. आपण 11व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.